तर विद्यार्थ्यांना एकोणव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील विद्यार्थ्यांनो अतिशय महत्त्वाचे असलेले आपण जीके क्वेश्चन जे की नोंदणी तसेच मुद्रांक शुल्क भरतीसाठी असतील आणि त्या कारणास्तव सर्वांच्या सुपर क्लासला काय करायचं आहे सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर आणखी एक आपल्याला या ठिकाणी इन्फॉर्मेशन देऊ इच्छितो। 420 पेजेसची पीडीएफ आपण तयार केलेली आहे नोंदणी तसेच मुद्रांक शुल्क भरतीसाठी। ही पीडीएफ सध्या आपल्याला 199 मध्ये मिळत आहे। जर हा सुपर क्लास पाहून घेतला 199 मध्ये मिळेल, इतर सुपर क्लास पाहून घेतला थोड्या वेळाने घेतला विद्यार्थ्यांनो तो जो आपल्याला पीडीएफ आहे जे 199 मध्ये मिळत आहे तो आपल्याला 250 ते 300 रुपयामध्ये पडेल। तर आता जोही विद्यार्थी आहे त्या सर्वांनी 8208 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे। ही सर्वांना मनापासून रिक्वेस्ट आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला सबस्क्राइब जर नसेल केलेले लगेच सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। एकदम फ्री असे सबस्क्राइब करणं। सबस्क्राइब जेव्हा करसाल ना पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर याच भरतीविषयी जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल। तर लगेच करून घ्या आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन पण नक्कीच दाखवायचं आहे। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। तर प्रश्न असा आहे, महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे किती प्रशासकीय विभाग आहेत किंवा पडतात ते विचारलेलं आहे। किती प्रशासकीय विभाग आहेत महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे? 4, 7, 8 किंवा 3? तर ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य राहील। म्हणजेच 8 प्रशासकीय विभाग जे आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे महाराष्ट्राच्या पडतात हे लक्षात घ्यायचं। भारतीय शेतकऱ्यांवर नगदी पिकाच्या उत्पादनाची सक्ती कोणी लावली होती ते विचारलेलं। कोणत्या नगदी पिकाच्या उत्पादनाची सक्ती कोणी लावली होती? पोर्तुगीज, ब्रिटिश, डच किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 पोर्तुगीजांनी जे आहे नगदी पिकांच्या उत्पादनाची जी सक्ती आहे ते भारतीय शेतकऱ्यांवर लावलेली होती। कव्हर करूया। तिसरा प्रश्न, संपूर्ण भूमी ईश्वराची आहे अशी घोषणा पुढीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेली होती? संपूर्ण भूमी ईश्वराची आहे। ऑप्शन्स मध्ये महात्मा गांधी, महर्षी कर्वे, पंडित नेहरू किंवा विनोबा भावे? ऑप्शन्स क्रमांक 4 विनोबा भावे यांनी संपूर्ण भूमी ईश्वराची अशी घोषणा केलेली होती। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 4थ्यात विचारलेलं की महाराष्ट्रामध्ये चिकणमाती सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चिकणमाती सर्वात जास्त असलेला जिल्हा ऑप्शन्स मध्ये आहे गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर किंवा या ठिकाणी वरील नाही? तर ऑप्शन्स क्रमांक 2 नागपूर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त चिकणमाती असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते। कव्हर करूया पुढचा प्रश्न। 5व्या प्रश्नात विचारलेलं की भारतामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात जास्त असलेले राज्य पुढीलपैकी कोणते आहे? सोपा प्रश्न आहे। 2011 नुसार विचारलेला आहे। 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेले कोणते राज्य आहे? महाराष्ट्र, बिहार, गोवा किंवा केरळ? तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे। म्हणजेच बिहार या राज्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेली लक्षात येते। प्रश्न 6वा, महाराष्ट्रामध्ये चुनखडीचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? चुनखडीचे साठे तर नंदुरबार, पुणे, धुळे किंवा यवतमाळ? तर चुनखडीचे सर्वात जास्त साठे म्हटलं ऑप्शन्स क्रमांक 4 म्हणजेच यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहेत हे लक्षात येते। प्रश्न 7वा, खालीलपैकी कोणता आजार श्वसन मार्गाने पसरणारा आहे? श्वसन मार्गाने एकाचा दुसऱ्याला होणारा जो आजार आहे ते विचारलेला आहे की कोणता आहे? ऑप्शन्स मध्ये आहे मलेरिया, डेंग्यू, पोलिओ किंवा कोविड-19 म्हणजेच कोरोना? तर ऑप्शन्स क्रमांक 4 कोविड-19 हा जो आजार आहे श्वसन मार्गाने पसरणारा दिलेल्या पर्यायापैकी लक्षात येतो। थायमिन या जीवनसत्वाअभावी पुढीलपैकी कोणता रोग किंवा आजार होतो? थायमिन हे कोणत्या जीवनसत्वाचे नाव आहे तेही कव्हर करूया। बेरी, हिवताप, पंडुरोग किंवा कर्करोग? ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे। बेरी हा जो आजार आहे विद्यार्थ्यांनो थायमिन या जीवनसत्वाच्या अभावी होत असतो। थायमिन ह्या जीवनसत्वाचे आपण जर म्हटलं तर B1 हे एक विद्यार्थ्यांनो नाव आहे हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे। कव्हर करूया। 9वा प्रश्न, धर्म स्वातंत्र्याचा अधिकाराशी संबंधित असलेले राज्यघटनेतील कलम कोणते आहे सांगायचं आहे? धर्म स्वातंत्र्याच्या अधिकाराशी संबंधित कलम 25, कलम 26, 27 किंवा 29?
ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य राहील. कलम 26 हे धर्म स्वातंत्र्य याशी संबंधित असलेले एक कलम लक्षात येते. कोणताही व्यक्ती कोणत्याही धर्मामध्ये जाऊ शकतो. तर स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी सरकारने पुढीलपैकी कोणती योजना सुरू केलेली आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तुम्हाला पर्याय वाचल्याच्या नंतर उत्तर कळून जाईल. स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी नंदिनी, सखी, उज्ज्वला किंवा निर्भया. ऑप्शन्स क्रमांक 4 निर्भया योजना जी आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी स्त्रियांवरील अत्याचार कमी करण्यासाठी चालू केलेली आहे. उज्ज्वला योजना या ठिकाणी विद्यार्थ्यांनो मोफत गॅस पुरवण्यासाठी चालू केलेली लक्षात येते. करूया पुढचा प्रश्न. तर प्रश्न 11वा, पानिपतचे द्वितीय युद्ध कोणत्या वर्षी झालेले होते ते विचारलेले आहे. पानिपतचे विचारलेले आहे द्वितीय, पहिलेही नाही तिसरेही नाही. तर 21 एप्रिल 1526, 5 नोव्हेंबर 1556, 14 जानेवारी 1767 या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक योग्य राहील 2. 5 नोव्हेंबर 1556 या रोजी, या वर्षी, या दिवशी जरी म्हटले तरी चालेल, पानिपतचे द्वितीय युद्ध झाले होते. रंगास्वामी कप खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ते प्रश्नात विचारलेलं. कपाचं नाव लक्षात घ्या. रंगास्वामी कप आहे. बॅडमिंटन, क्रिकेट, हॉकी किंवा वरीलपैकी नाही. तर हॉकी या खेळाशी संबंधित कोणता रंगास्वामी हा कप आहे, लक्षात घ्यायचं. प्रश्न करूया 13वा. भरतनाट्यम या लोकनृत्य प्रकाराचे पूर्वीचे नाव दिलेल्या पर्यायापैकी कोणते आहे? भरतनाट्यम. तर या ठिकाणी थट्टम, अट्टम, कट्टम किंवा वरील सर्व. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. अट्टम असे जे आहे भरतनाट्यम या नृत्य प्रकाराचे पूर्वीचे नाव होते हे लक्षात येते. करूया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी 14वा असा आहे. श्री गिरिजात्मक अष्टविनायक स्थळ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते सांगायचं आहे. गिरिजात्मक अष्टविनायक स्थळ लेण्याद्री, महाड, थेऊर किंवा ओझर. ऑप्शन्स क्रमांक 1 लेण्याद्री येथे श्री गिरिजात्मक अष्टविनायक स्थळ स्थित आहे हे आपल्या सर्वांना लक्षात येते. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे या ठिकाणी 15वा. राष्ट्रपतीचे वेतन कमी करण्याचा जो अधिकार आहे पुढीलपैकी कोणाकडे असतो? जे की राष्ट्रपतीचे वेतन कमी किंवा जास्त करू शकतात असं विचारलेलं. तर पंतप्रधान, मंत्रिमंडळ, कोणालाही नाही किंवा राज्यपाल यांच्याकडे. तर राष्ट्रपतीचे वेतन कमी करण्याचा जो अधिकार आहे संविधानाने कोणालाही दिलेला नाही, पण एका कंडिशनमध्ये कमी होऊ शकते. तर या ठिकाणी आर्थिक आणीबाणी जर भारतामध्ये लागल्या तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्याला जे वेतन आहे ते राष्ट्रपतीचे कमी केले जाऊ शकते हे लक्षात येते. 16वा प्रश्न असा आहे. साने गुरुजी यांनी खालीलपैकी कोणते साप्ताहिक सुरू केलेले होते? साप्ताहिक सुरू केलेले कोणते आहे? साने गुरुजी यांच्या मार्फत साधना, दिग्दर्शक, फ्रंट मिरर, केसरी. ऑप्शन्स क्रमांक 1 साधना हे साप्ताहिक साने गुरुजी यांनी सुरू केलेले होते हे आपल्या सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. 17वा प्रश्न. तर 16 डबल क्वेश्चन आलेला आहे, म्हणजेच नंबर डबल आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये प्रमुख तांदळाची बाजारपेठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तांदळाची बाजारपेठ माणगाव, दौलतपूर, तुमसर किंवा वरील नाही. तर ऑप्शन्स क्रमांक 3 तुमसर येथे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काय आहे? प्रमुख तांदळाची बाजारपेठ स्थित आहे हे आपल्याला दिसते. 17वा प्रश्न. संत गाडगेबाबा यांनी चोखामेळा ही धर्मशाळा कोणत्या ठिकाणी सुरू केलेली होती किंवा बांधली होती ते विचारलेले आहे. चोखामेळा धर्मशाळा संत गाडगेबाबा यांनी सुरू केलेली आहे, पण कोणत्या ठिकाणी? पंढरपूर, केरळ, सातारा किंवा अमरावती. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 पंढरपूर येथे चोखामेळा ही धर्मशाळा या ठिकाणी सुरू केलेली आहे. प्रश्न 18वा. अहिल्याबाई होळकर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात काम केल्याने दिला जातो किंवा कोणत्या क्षेत्रात प्रदान केला जातो? सिंपल प्रश्न जर आपण पाहिलं तर शिक्षण क्षेत्रामध्ये दिला जातो का? समाज, पशु संवर्धन किंवा महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये. तर ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे. महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये जे आहे कोणता पुरस्कार अहिल्यादेवी होळकर हा प्रदान केला जातो हे आपल्या सर्वांना लक्षात येते. प्रश्न 19वा. गुरु गोविंद सिंग हे शीख धर्माचे कितव्या क्रमांकाचे गुरु ठरलेले होते हे आपल्याला सांगायचं आहे. कोण? गुरु गोविंद सिंग यांनी. शेवटचे, पहिले, तिसरे किंवा पाचवे. ऑप्शन्स क्रमांक 1 शेवटचे गुरु गोविंद सिंग यांनी शीख धर्माचे गुरु होते हे आपल्या सर्वांना लक्षात येते. 20वा प्रश्न.
महात्मा गांधी यांनी सत्याग्रह या शब्दाचा वापर सर्वप्रथम पुढीलपैकी कोणत्या देशात केलेला होता किंवा कोणत्या ठिकाणी केलेला होता? सत्याग्रह या शब्दाचा वापर आफ्रिका, भारत, इंग्लंड किंवा अमेरिका? तर दक्षिण आफ्रिकेमध्ये प्रथमतःच महात्मा गांधी यांनी सत्याग्रह या शब्दाचा प्रयोग केलेला आपल्या सर्वांना दिसतो. विचारलेला असा आहे, महाराष्ट्रामध्ये जडपाणी निर्मितीचा जो प्रकल्प आहे पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे किंवा येतो ते सांगायचं आहे. जडपाणी निर्मिती प्रकल्प खडकी, थळ, आपेगाव, सुनेगाव. तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील या ठिकाणी 2. थळ येथे कोणता जड पाणी निर्मिती प्रकल्प स्थित आहे हे आपल्या सर्वांना कळते. घेऊया पुढचा प्रश्न. विचारलेलं की या ठिकाणी क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते आहेत? लोकसंख्येच्या दृष्टीने नाही, क्षेत्रफळाच्या विचारलेलं की पहिल्या तसेच दुसऱ्या क्रमांकाचे कोणते राज्य आहेत? राजस्थान, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार किंवा केरळ, कर्नाटक. तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच राजस्थान पहिल्या क्रमांकाचे आणि मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकाचे कशाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने असलेले आपल्या सर्वांना लक्षात येतात. 23व्या प्रश्नात विचारलेलं की पितळखोरा लेण्या पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत? विचारलेलं पितळखोरा लेण्या नाशिक, पुणे, अमरावती किंवा औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर. ऑप्शन क्रमांक 4 छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे आहे पितळखोरा लेण्या स्थित आहेत हे लक्षात येते. हिडनबर्ग रेषा पुढीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे ते सांगायचं आहे. तर जर्मनी, पोलंड, जर्मनी, फ्रान्स, जर्मनी, भारत किंवा वरील नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांच्या ठिकाणी 1 योग्य आहे. जर्मनी, पोलंड या 2 देशाशी संबंधित हिडनबर्ग रेषा आहे हे लक्षात घ्यायचं आहे. करूया पुढचा प्रश्न. 25व्या प्रश्नात विचारले की निकट दृष्टीचा हा जो दृष्टिदोष आहे तो कोणत्या भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो? निकट दृष्टीचा हा दृष्टिदोष ऑप्शन्स मध्ये आहे अंतर्वक्र, बहिर्गोल, विनाभय, हे ऑप्शन चुकलेले आहे, माफ करा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. आंतरवक्र या भिंगाच्या साहाय्याने निकट दृष्टीचा हा दृष्टिदोष जो आहे तो सुधारता येतो. प्रश्न 26वा की भारतामध्ये सर्वात जास्त कापड निर्मिती कोणत्या राज्यात केली जाते किंवा होते सांगायचं आहे. सर्वात जास्त कापड निर्मिती गुजरात, कर्नाटक, तेलंगणा किंवा महाराष्ट्र राज्य. ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त काय कापड निर्मिती होते हे आपल्या सर्वांना कळते किंवा लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 27वा धनविधेयकामध्ये कोणकोणत्या बाबीचा समावेश होत असतो? धनविधेयक सर्वप्रथम लोकसभेमध्ये मांडले जात असते. तर विचारले की कोणकोणत्या बाबीचा त्यामध्ये समावेश होतो? ऑप्शन्समध्ये आहे कर लावणे, कर माफ करणे, कर बदलणे किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांनो 4 कर बदलणे, कर माफ करणे तसेच कर लावणे ह्या सर्व बाबींचा समावेश धनविधेयकामध्ये होतो हे आपल्याला कळते. प्रश्न या ठिकाणी 28वा एस्कॉर्बिक ऍसिड पुढीलपैकी कशावर असते? एस्कॉर्बिक ऍसिड कशावर असते ते सांगायचं. तर लिंबू, अननस, वरीलपैकी दोन्ही किंवा आवळा. तर एस्कॉर्बिक ऍसिड म्हटलं तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच अननस, लिंबू या दोन्ही फळावर एस्कॉर्बिक ऍसिड असते हे आपल्या सर्वांना दिसते किंवा लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 29वा मानवाचा समावेश पुढीलपैकी कोणत्या गटात होतो ते सांगायचं आहे. मानव कोणत्या गटात येतो? उभयचर, सस्तन, मोलुस्का किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे 2 सस्तन प्राणी वर्गामध्ये कोणता? तर या ठिकाणी मानवाचा समावेश होतो हे आपल्या सर्वांना कळते. करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 30वा पुणे करारावर कोणत्या कारागृहामध्ये स्वाक्षरी झालेली होती विचारलेला आहे. पुणे करार महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात झालेला होता हे सर्वांनाच माहीत आहे. पण स्वाक्षरी कोणत्या ठिकाणी झाली होती, कोणत्या जेलमध्ये झालेली होती ते माहीत नाही. एडन, एरवाडा, मद्रास किंवा वरीलपैकी नाही. तर एरवाडा जेलमध्ये पुणे करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली होती हे आपल्या सर्वांना कळते किंवा लक्षात येते. अतिशय महत्त्वाची सूचना, पुन्हा एकदा रिमाइंडर म्हटले तरी चालेल, 420 पेजेसचे PDF सध्या आपल्याला 199 मध्ये दिले जात आहे. हे PDF नोंदणी तसेच मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. आता जोही इच्छुक विद्यार्थी आहे या सर्वांनी घेण्यासाठी 8208685654 या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे. जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी तर नक्कीच करायचं आहे, ही रिक्वेस्ट आहे. तसेच
तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव समजा तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेली, लगेच करून घ्यायचं आहे अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास एकदम फ्रीमध्ये पुढे देखील पाहण्यासाठी. आणि सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे तो आपल्या या चॅनलला, या चॅनलच्या या सुपर क्लासला किंवा मलाही म्हटले तरी चालेल तर नक्कीच दाखवायचा आहे. चला मग भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.